महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। सरकारला सांगा, तहसीलदारला सांगा, तहसीलदारला सांगा, प्रांताला सांगा, प्रांताला सांगा, मुख्यमंत्र्याला सांगा, मुख्यमंत्र्याला सांगा, कलेक्टरला सांगा, कलेक्टरला सांगा। संदर्भामध्ये आहे माजी सैनिक व इतर नागरिक यांच्या प्रलंबित अर्ज जे पण काय तहसीलदार असतील, प्रांत असतील, जिल्हा कलेक्टर असतील, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनच्या अंतर्गत येणारे 9च्या 9 डिपार्टमेंट असतील तालुक्यातले, जसं तलाठी, प्रांताधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत। आज आला अर्ज प्रलंबित, 2-2 वर्ष प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढण्यासाठी आमचं अंतिम ज्या गोष्टी GR नुसार किंवा कायद्यानुसार जे माजी सैनिकांना जे GR आहेत त्याच्यानुसार 3रा सोमवार दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला। पण 3ऱ्या सोमवारी दिलेलं काम पुढच्या ह्याला का तसे 2-2 वर्ष होत आली तरी लोकांची कामं होत नाहीत। आणि आता त्यांनी हे जे बंदरवाडा होता आता की महसूल बंदरवाडा, त्याच्या संदर्भात त्यांनी 9ची मीटिंग 10ला केली। 10ला तहसीलदार साहेब म्हणतात आम्ही बाहेर आहे, 10च्या नंतर 12ला केली। पूर्ण तालुक्यातले माजी सैनिक त्या मिटिंगला आले, प्रॉब्लेमला आले, पण तहसीलदार साहेब हजर झाले नाही। असं जर प्रत्येक वेळी मिटिंग जर तुम्ही करत असाल तर मग सैनिकांची तुम्ही मजाक उडवताय का तर प्रशासनानं तुम्हाला सांगितले तरी तुम्ही येत नाही। ज्यावेळी कलेक्टर साहेबांना फोन केला त्यावेळी तहसीलदार साहेबांनी मग नायब सुभेदार साळुंखे साहेबांनी 12 तारखेला घेतलं आणि त्यांच्याकडे ते 20 तारखेला आम्ही तहसीलदार साहेबाला विचारून सांगतो। असे प्रत्येक जी कामं आहेत ती टाईमशीर आणि व्यवस्थित व्हावी। जर माजी सैनिकासाठी हा इतका प्रॉब्लेम वेळ लागत असेल तर बाकीच्या नागरिकांचं काय अवस्था असेल। आणि हे 3रा सोमवार काय त्यांनी स्वतः दिलेलं GR नुसार प्रत्येक सैनिकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे। आणि सगळ्यात गोष्ट हे म्हणजे 15 ऑगस्टच्या निमित्तानं 15 ऑगस्ट आलेला देशाचा, आणि तुम्ही जर सैनिकासाठी ते तहसीलदार साहेब टाईम देऊ शकत नाही, 3-3 वेळा तुम्ही मिटिंग कॅन्सल करता। कमीत कमी कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही सांगा की बाबा ह्या तारखेला या ह्या तारखेला, पण तुम्ही अटेंड तर राहा नाही, दुसऱ्याला आपसेंट कुणालाही घ्यायला सांगा। ती वागणूक तालुका प्रशासनात तालुक्याचा समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारची भूमिका आहे। माजी सैनिकांच्या 8 लोकांच्या 9 मागण्या आलेल्या होत्या। त्या पंचायत समिती, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख कार्यालय, MSCB यांच्या निगडीत होत्या। त्या प्रत्येक अधिकाऱ्याची प्रत्येक कार्यालय मी स्वतः बोलून त्यांच्या व्हॉट्सअपवर तो अर्ज केलेला आहे आणि त्यांना त्या अर्जावर लेखी उत्तर पुढच्या मंगळवारपर्यंत कसली त्या माणसापर्यंत पोहोचवायचं, अन्यथा माझ्या ऑफिसला मंगळवारी जी मीटिंग लागलेली आहे त्या मीटिंगला उपस्थित काय अडचण असेल तर यायचं, अशा सूचना काल दिल्या आहे। त्याप्रमाणे माझी सैनिक संघटनेला जे काय कारवाई काल केली ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावर त्यांचं समाधान झालेलं आहे। त्यांचा जर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन असतो त्यानंतर माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने वेळ द्यावा असं म्हणलं, तोही आम्ही आचारसंहितेपूर्वी काम करत होतो। आचारसंहितेत या महिन्यापासून तेही काम सुरू करू आणि माजी सैनिक यांनी देशाच्या सोडवण्यासाठी अतिशय खडतर जीवन त्यांचं त्रासमय जीवन जगलेलं आहे याची जाणीव ठेवून सर्व तालुका प्रशासन माजी सैनिक संघटनेला यापुढे सहकार्य केलं, त्यांची कुठची अडचण राहणार आहे याची मी खात्री देतो। साहेब, तहसील कार्यालयापाशी वारंवार उपोषण चालू आहे, आपलं प्रशासन कुठं कमी तहसील पडतंय का, यामागचं कारण तहसील कार्यालयावर उपोषण म्हणजे तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून तहसील कार्यालयाकडे जातं आणि कुठल्याही आता लोणारी समाजाचं आरक्षणाचा विषय आहे त्यांच्या मागण्या काही शासन कार्यालय काही नगरपालिका संबंधित आहे, पण तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून ते तहसीलदार कार्यालयासमोर आणि काही ठिकाणी अडचण पोलीस स्टेशनसमोर उपोषण करायची परवानगी पोलीस स्टेशन देऊ शकत नाही आणि त्यामुळं तालुक्यात सगळ्या विभागाशी समन्वय साधण्याचं काम एक तहसील प्रशासन करतो, त्यामुळे आमच्या कार्यालयासमोर उपोषण संख्या जास्त असते।